यानंतर समीक्षा कातुरेंनी स्टेजवर यावे. स्त्री शिक्षणाच्या आधी क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला, त्या प्रत्येक माऊलीला, रणरागिणीला आदिशक्ती माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. अहो झोपेचं संघटनांना उठवावं कसं, भेऱ्याच्या डोंगराला नसून वावं कसं. अहो झोपेचं संघटनांना उठवावं कसं, भेऱ्याच्या डोंगराला नसून वावं कसं. आपल्या समाजात स्त्रीला शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं आणि शिक्षण हेच आपले जीवन आहे हे आपल्या समाजातल्या लोकांना समजावून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं. खरंच आपला समाज, आपला भारत देश खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीवर आहे. पण तरी आपल्या समाजात स्त्रीला जेवढं महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत. म्हणूनच एका मुलीला, म्हणजेच एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच तिला मारून टाकलं जायचं. तिच्या जन्माअगोदर तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. हा अधिकार आपल्याला कोण द्यायचं? हा अधिकार आपल्याला कोण द्यायचं? त्या उमलत्या कळीला तोडायचा आणि त्या लहान जीवाला मुळासकट नष्ट करायचा. तेव्हा ती उमलती कळी, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा, पुरुष तत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्या आशू नाही पाहायचंय. पुरुष तत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्या आशू नाही पाहायचंय. काळाच्या पडद्यात रडू नको आई, अगं आई काळाच्या पडद्यात रडू नको आई. आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. आपल्याला आपल्या समाजाला नाही म्हटलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगला आहे, पण मुलगी नको. पण मुलगा व मुलगी या दोन्हीवर आपल्या देवाचे वरदान आहे असे समजून आपण स्वीकारलं पाहिजे. आपल्याला आपल्या समाजाला हे दिसत नाही की भारत देशात स्त्रीची संख्या किती मोठी आहे आणि आपल्या समाजात किती नाही. पण तरी आम्हाला मुलगाच हवा. कारण आमची संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती ना. रात्री दारू पिऊन बायकोला हाणायचं हीच का तुमची पुरुष प्रधान संस्कृती? कोणी सांगाल का मला हीच का आपली पुरुष प्रधान संस्कृती? पण तरी आम्हाला मुलगाच हवा. कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे कुलदीपक. मुलगी तुमच्या वंशाची पट्टी नाही का म्हणू शकत? तिला पण हक्क आहे ना, तिला पण हक्क आहे ना. मुलगा हा एका घरचा दिवा, पण मुलगी सासर आणि माहेर या दोन्ही घरांना ठेवत ठेवणारी जळजळती ज्योत आहे. हे विसरू नका, हे विसरू नका. लक्षात ठेवा, पूर्ण राहील धरती पर कपल कहाँ से आएंगे, पूर्ण राहील धरती पर कपल कहाँ से आएंगे. जर या धरतीवर मुलीच राहिली ना तर तुम्ही तुमच्या वंशाचा दिवा कुठून पैदा करणार? पूर्ण राहील धरती पर कपल कहाँ से आएंगे, वंश काट कर अपना तुम वंश कहाँ से बढ़ाएंगे, वंश कहाँ से बढ़ाएंगे. खरंच आपल्या समाजातल्या स्त्रीला फक्त वाचवलं नाही पाहिजे, तिला शिकवलं पाहिजे, तिला घडवलं पाहिजे. तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार थांबवलं पाहिजे. आपल्याला आज स्त्रिया ह्या पुरुषासोबत काम करताना दिसते, पण तरी आपल्या समाजात स्त्री ही अजून कुठेतरी अज्ञानाच्या अंधकारात चूल आणि मूल यातच गुरफटलेली दिसत आहे. तिला याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे, तिला शिक्षणाची संधी दिली पाहिजे. तेव्हाच आपला देश, आपला समाज खऱ्या अर्थाने शिक्षित व प्रशिक्षित होईल. आपला समाज दोन्ही गोसावी समाज ना, आपला समाज दोन्ही गोसावी समाज ना. मग असा आपला समाज कोणत्या दिवसाला कमी जाता कामा नये. मग ते स्त्री शिक्षण असू द्या नंतर आणखी कोणती बाब, मग ते स्त्री शिक्षण असू द्या नंतर आणखी कोणती बाब. पण आज ते पुढे खूप खुश आहेत. त्यांची प्रगती ते स्वतःच करत आहेत, त्यांची प्रगती स्वतःच करत आहेत. त्यांच्या स्वप्नाच्या पुढे बंद न राहता, त्यांची स्वप्नाच्या पुढे बंद न राहता त्यांच्या मनामध्ये चित्त, धैर्य, आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. कोणीतरी असं म्हटलं आहे, अरे लाटांबरोबर तर सगळेच खुलतात, अरे लाटांबरोबर तर सगळेच खुलतात. पण खरं संगीत करत असतो, जो लाटांना भेदून पुढे जातो, तो लाटांना भेदून पुढे जातो. आजच्या स्त्रिया आहेत, पण आपल्या जगाची रीतच अशी आहे की पुढे जाणाऱ्या नेहमी खूप चांगलं केलं किती नाव ठेवतात हेच बघतात. आता हा आपल्या जगाची रीत अशी आहे की कोणी चांगलं केलं तर त्याला कुठे नावं ठेवतात हेच बघतात आणि कोणी वाईट केलं तरी नावच ठेवतात. असं या जगामुळे पाटील सर म्हणतात की हे जग फार विचित्र आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. हे नेहमी पुढे जाणारा उडजवतो आणि मागे राहणाऱ्याची थट्टा करतो. तसंच काही आज आपल्या समाजात स्त्रीच्या बाबतीत होत आहे. चूक मात्र कोणाची असणार, तोच मात्र नेहमी स्त्रीलाच दिला जातो. तर मग तिने काही योग्य केलं तरी आणि अयोग्य केलं तरी. अशा या समाजात पोरांनी जगावं तरी कसं, मस्त मन मोकळेपणाने जगलं तर म्हणतात पुरीना घरच्याचं बंधन नाही, पुरीना घरच्यांचं बंधन नाही आणि शांत गुंडपणे
आणि मरावर शहीद झाले